रामकुशारी सध्या श्री क्षेत्र आळंदीमध्ये कालपासून आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये जी काही ढगफुटी झाली आहे आणि पाण्याचा प्रवाह जो आहे तो आपला प्रवाह सोडून पात्राच्या बाहेर आलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पूरग्रस्त स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। कालच या गोष्टीची दखल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आहे आणि तात्काळ त्यांनी इथे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, पुणे प्रशासन आहे, यांच्या माध्यमातून हजारो लोकांना त्यांनी मदत तर केलीच आहे, मात्र आज देखील वारकरी प्रस्थानासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांची कुठली गैरसोय होऊ नये याकरता शिंदे साहेबांनी तात्काळ या सगळ्या परिस्थितीची दखल घेत वारकरी जो आज आळंदीमध्ये आला मग त्या शौचालयाकरताची व्यवस्था असेल, पथदिवे असतील, येण्याकरता रस्ते असतील, त्यासोबत जलशुद्धी पिण्याकरता शुद्ध पाणी पाहिजे, जलशुद्धीकरण केंद्र असेल, या सगळ्याचा एकंदर आढावा घेऊन शिंदे साहेबांनी तात्काळ ₹10 कोटी मंजूर केलेत। का बरं? तर पंढरपूरला जाणारा वारकरी किंवा आळंदीत आलेला वारकरी, या वारकऱ्यांची सेवा म्हणजे काय? या वारकऱ्यांची सेवा म्हणजे खऱ्या अर्थानं पांडुरंगाची सेवा आहे। त्यामुळे तात्काळ त्यांनी ₹10 कोटींचा निधी मंजूर केलाय। त्यातल्या मला वाटतं की शौचालय असेल, पथदिवे असतील, आपत्कालीन व्यवस्था असेल, नंतर लाईटच्या व्यवस्था आहेत, जलशुद्धीकरण केंद्र आहे आणि जे काही वारकऱ्यांना लागेल त्याकरता ज्या काही नागरिक सुविधा असतील, निवारा शेड असेल, त्या सगळ्या करता शिंदे साहेब सुद्धा कटिबद्ध आहेत आणि त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा अधोरेखित करून की अक्षय महाराज, मी काही ही लोकांची सेवा करत नाहीये, मी ही आळंदीतल्या आलेल्या वारकऱ्यांची सेवा करते। कशा करता? तर तिथे आलेला वारकरी हा पांडुरंगाचा वारकरी आहे आणि त्या वारकऱ्याची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा करणं आहे। त्या अनुषंगानं स्वतः शिवसेना पक्ष आणि स्वतः संपूर्ण प्रशासन आणि व्यक्तिगतरित्या एकनाथ शिंदे साहेब जरी रुग्णालयात असतील तरी त्यांचं पूर्ण लक्ष आळंदीच्या या परिस्थितीवरती आहे आणि मला खात्री आहे की जसं त्यांनी आज पाऊल उचललं तसं वारकऱ्यांकरता जे काही म्हणजे अगदी टोल नाका असेल, दंड्यांचा GR असेल, जेवढं काही त्यांना सांगितलं सगळं त्यांनी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये एक मोठं आनंदाचं वातावरण आहे आणि वारकऱ्यांना विश्वास आहे की आमच्या हाकेला कोण धावतं तर एकच आहेत, ते कोण? आदरणीय एकनाथ शिंदे साहेब। त्यामुळे त्यांनी हा विश्वास कृतीतून करून दाखवलाय आणि मगाशी मला माहिती मिळाली 10 कोटीच्या GR ची, तेही साहेबांनी या हाताने काय केलं ते या हाताला कळू दिलेलं नाही, फक्त लोकांपर्यंत जावं। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याकडे भूमिका